नमस्कार. पब्लिक व्हॉइस चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम शिवाजीनगर शाखा येथे करण्यात आला. यावेळी महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तुम्ही ट्विटर वापरत असेल है ना, तर या सगळ्या अकाउंट जेव्हा तुम्ही वापरता तर काही गोष्टी किंवा काही एटिकेट्स तुम्ही पाळले पाहिजे. नाहीतर आपल्याला काय खूप सवय की आपल्या ज्या काही घटना झाल्या त्या सगळ्या घटना आपण काय करतो, लगेच सोशल मीडियावर टाकत असतो, लगेच फेसबुक अकाउंटवर आपण टाकत असतो. आणि फेसबुक अकाउंटवर जे काही मित्र मैत्रिणी आपल्याला मिळतील त्या सगळ्यांची आपण फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतो, है की नाही. सगळ्यांना वाटतं की मला खूप मैत्रिणी असल्या पाहिजे, खूप माझे मित्र असले पाहिजे. तर कोणी पण आपल्याला जर एखादा कॉमेंट केला किंवा एखादा फ्रेंडशिपचा मेसेज टाकला तर आपण काय करतो, लगेच स्वीकारतो. मग ती जर समजा इकडची नाही, एखादी मुंबईची मैत्रीण असेल, तिने तुम्हाला कॉमेंट केला की मला तुझ्याशी मैत्री करायची आहे, किंवा एखादी पुण्याची मैत्रीण असेल तिने तुम्हाला कॉमेंट केलं, तर तुम्ही काय करतात, लगेच तिचे रिक्वेस्ट स्वीकार करतात आणि मग तुम्ही तिच्याशी चॅटिंग वगैरे करत असतात. किंवा मग एखादी बाहेरची असेल ना, राज्याच्या बाहेरची असेल, किंवा जर त्यातल्या त्यात जर एखादा मित्र मिळाला फॉरेनचा वगैरे आहे ना, त्याने जर तुम्हाला कॉमेंट केलं की तू खूप छान दिसते, मला तुझ्याशी मैत्री करावी वाटते, हे की नाही, मी असा इथे हे करतो, शिक्षणापुरता. आता मला एक सांगा, आज आपण इथे सकाळपासून जमलेले आहोत, किती जणी जेवण करून आले तो हातवर करा. एकही नाही. किती जणी स्वयंपाक करून आल्या ते सांगा. सगळ्या जणी आल्या. आता हे बघा, हा एक दुसरा पॉइंट की आपण आता आर्थिक बाबतीत तर बोललो, शिक्षणाच्या बाबतीत बोललो, आता आरोग्याच्या बाबतीत थोडंसं बोलू. सगळ्यांना माहिती आहे घरच्यांना जेवायला लागतं, सगळ्यांसाठी स्वयंपाक करून आल्या तुम्ही, बरोबर. परंतु कोणी खाऊन आलं नाही. आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायचं हे आपण शिकलेलोच नाहीये, कारण आपण आपल्या आयांना पाहिलेलं आहे. त्याही घरच्या कामाच्या याच्यामध्ये कधी बघत नव्हत्या की आपण वेळेवर जेवतोय का, आपल्या पोटात जे जात आहे ते सात्विक अन्न, अगदी पौष्टिक अन्न जात आहे का, जे काही उरलं असेल ते ती खाणार, किंवा उरलेलं असेल तर सकाळी, रात्रीचं उरलेलं शिळं असेल तर ती सकाळी खाणार, सकाळचं उरलेलं रात्री खाणार. तर एकंदरीतच म्हणजे महिला स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत फारच म्हणजे दुर्लक्ष करतात. ऍज अ डॉक्टर म्हणून सुद्धा, पहिले तहसीलदार होण्याच्या आधी मी एक डॉक्टर आहे, तर एक डॉक्टर म्हणून आपल्याला इथे आज या एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे महिला आहेत, तर मला एक सांगावंसं वाटेल की आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. हे बघा, महिलांच्या एकंदरीत जीवनामध्ये खूप काही महत्वाचे टप्पे असतात. पहिला टप्पा असतो मासिक पाळी सुरू होण्याचा. त्यावेळेस स्त्रियांच्या शरीरात बदल होतात. त्यानंतर मग टप्पा येतो गर्भधारणेचा, बाळणपणाचा, मूल होण्याचा. मग ह्या सगळ्या टप्प्यात सुद्धा पुन्हा शरीरात खूप बदल होतात. त्यानंतरचा टप्पा मग वार्धक्याचा येतो, रजोनिवृत्तीचा येतो, आणि त्या टप्प्यात सुद्धा शरीरात खूप सारे बदल होतात. आणि मग या सगळ्या बदलांना झेलत झेलत महिलांमध्ये वेगवेगळे प्रकारचे दुखणे पण सुरू होतात. एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुमची पाळी सुरू आहे तोपर्यंत तुमच्याकडे कवच आहे हार्मोन्सचं तुमच्या, बरोबर. त्याच्यानंतर मग महिलांना गुडघेदुखीचा त्रास होणार, त्याच्यानंतर वेगवेगळ्या हार्टचे कुठले आजार होणार, बीपी वाढणार. जर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कुठले शुगरचे काही इश्यूज असतील तर तुम्हाला डायबिटीस वगैरेचे त्रास होणार. त्यामुळे सगळ्यात आधी मी तर सांगेल की महिलांनी सक्षम होण्याच्या आधी स्वतःला आरोग्य संपन्न होणं महत्वाचं आहे. तर आपल्या पूर्ण शारीरिक एकंदरीत हेल्थकडे, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यासाठी तुम्हाला फार काही मोठं करायची गरज नाही. तुम्हाला काय करायला लागेल तर पहिले वेळेवरती जेवण करायची सवय लावा, जी महिलांना बिलकुल असते. वेळेवरती जेवण करा, जास्तीत जास्त पाणी प्या, आणि तुमच्या बँकेने जे आहे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त एक खूप चांगला उपक्रम राबवला, तो म्हणजे की आर्थिक अवेअरनेस, आर्थिक बाजू जी आहे ती महिलांना समजण्यासाठी त्यांनी जे आहे हळदी कुंकवाच्या माध्यमाने कशा पद्धतीने महिलांनी जे आहे पैसा जरी कमवत असेल स्वतः,
तर त्याचा कसा उपयोग करायचा. इवन जर त्यांचे हस्बंड्स कमवत असतील तर त्यांच्याकडे जो पैसा दिला जातो तो पैसा आपण कशा पद्धतीने बचतीमध्ये टाकून त्याचा जास्तीत जास्त उपयोग करू शकतो याची माहिती जी आहे आम्ही आर्थिक अवेअरनेसच्या माध्यमाने दिलेली आहे. तर जे आहे आता मी म्हणजे मॅडमचं पण बघितलं की त्यांनी एक व्यक्तीने जे आहे तर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेमध्ये 20 रुपये भरले होते आणि त्याची ऍक्सिडेंटल डेथ झाली आणि त्याला आज जे आहे 2 लाख रुपये प्रदान करण्यात आले. तर हेच एक उदाहरण आहे की जर तुम्ही त्या वेळेवर जर तुम्ही बचत करणार असाल तर त्या बचतीचा तुम्हाला जेव्हा वेळ काळ येते तर त्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होतो. आज ते जे कुटुंब आहे 20 रुपये फक्त त्या व्यक्तीने जमा केले होते आणि ते एकदम गरीब घरातले लोक आहेत पण त्यांना आज 2 लाख रुपये मदतीला मिळालेले आहेत. म्हणजे तुम्ही जर बचत करणार असेल तर त्याचा खूप चांगला बेनिफिट तुम्हाला होतो. शासनाच्या विविध योजना त्याच्यासाठी आहेत. त्या योजनांची माहिती सध्याच्या कार्यक्रमामध्ये जी आहे मॅनेजर मॅडमने दिलेली आहे आणि ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्याचा एक खूप चांगला हा उपक्रम झालेला आहे आणि महिलांनी सुद्धा यामध्ये जे आहे त्या गोष्टींचा फायदा घ्यावा. त्यांनी योजना आज समजून घेतलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात त्यांना पॉम्पलेट सुद्धा वाटण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री योजना आहे, प्रधानमंत्री ज्योती योजना आहे, अटल पेन्शन योजना आहेत आणि वेगवेगळे उपक्रम आहेत की ज्यामध्ये खूप कमी प्रमाणात अमाऊंट गुंतवावी लागते पण त्याचे आउटपुट त्यांना चांगल्या प्रकारे मिळत असतात. थँक्यू. सोशल मीडिया वापरताना काय काळजी घ्यावी? आज जो आहे जसं मी म्हटलं की तुम्हाला बचत करणं गरजेचं आहे आणि पैसा सांभाळला पाहिजे. परंतु जे सायबर क्रिमिनल्स आहेत तर हे जे आहे तुमचा वेगवेगळ्या पद्धतीने शोषण करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे जो तुम्ही कमवला पैसा तो विदिन काही मिनिटांमध्ये जर तुम्ही एखादी चूक केली आणि सोशल मीडियाचा गैरवापर केला किंवा तुम्ही त्याला बळी पडले की तुमच्या अकाउंटमध्ये आलेला पैसा काही विदिन मिनिटांमध्ये तो जाऊ सुद्धा शकतो. म्हणून तुम्हाला सायबर अवेअरनेस असणं पण खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे जो बँकेचा अकाउंट नंबर आहे किंवा जो OTP नंबर येतो तुम्हाला किंवा जो CVV नंबर आहे किंवा ATMचा जो तुम्हाला 16 डिजिटचा नंबर आहे, जर कोणी तुम्हाला फोन करून मागत असेल, तुम्हाला तो मागत असेल तर तो तुम्ही कधीही शेअर करू नये. कारण बँक ही कधी तुम्हाला KYC व्हेरिफिकेशनसाठी किंवा वेगळ्या काही पद्धतीने कॉल करून ह्या गोष्टी काही तुम्हाला मागत नसते. जर तुम्हाला काही लागलं असेल तर तुम्ही स्वतः बँकेमध्ये जाऊन त्या गोष्टी व्हेरीफाय करू शकतात आणि तुम्हाला आलेले अननोन फ्रेंड रिक्वेस्ट किंवा अननोन व्यक्तीचा तुम्हाला आलेला कॉल किंवा आलेला व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडिओ कॉल ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही उचलतात तर त्या उचलताना अगोदर व्हेरीफाय करा की ही व्यक्ती ऑथेंटिक आहे का किंवा माझ्या ओळखीची आहे का. जर तुमच्या ओळखीची नसेल तर असा कॉल तुम्ही उचलता कामा नये. आणि सोशल मीडिया जो आहे खूप एक ओपन प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये तुमचे फोटोज व्हायरल करून किंवा तुम्हाला काहीतरी ब्लॅकमेलिंग करून तुम्हाला मानसिक आणि शारीरिक हॅरेसमेंट होऊ शकते. तर म्हणून एक सतत विवेक बुद्धीने आपण सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. तुमचे OTP, तुमचे पासवर्ड हे सगळे तुम्ही व्यवस्थितपणे सिक्युअरपणे वापरले पाहिजे. थँक्यू सो मच. तुमची सावधानता हीच तुमची सुरक्षितता आहे. नमस्कार सभी को, मैं कोमल जायसवाल, महाराष्ट्र ग्रामीण बैंक की शाखा व्यवस्थापक शिवाजीनगर ब्रांच। सबसे पहले मैं महाराष्ट्र ग्रामीण बैंक के बारे में बताना चाहती हूँ। महाराष्ट्र ग्रामीण बैंक ये केंद्र सरकार द्वारा स्थापित बैंक है जिसका उद्देश्य एग्रीकल्चर बिजनेस तक सीमित न रह के यह नॉन एग्रीकल्चर बिजनेस को अग्रेसिवली बढ़ाने का है और इसके साथ साथ बैंकिंग के माध्यम से महिलाओं को एम्पावर करना और सशक्त करने का है। आज के कार्यक्रम के बारे में बात करते हैं। आज हमने आर्थिक साक्षरता अभियान और हल्दी कुकू का प्रोग्राम अरेंज किया है। महिलाओं के लिए करीब 200 से 300 लेडीज़ आज हमारे कार्यक्रम में उपस्थित है। हमारे कार्यक्रम को बहुत प्रतिसाद मिला है। हमारे एक कॉल पे इतने सारे लेडीज़ उत्सुकता के साथ यहाँ पे हल्दी कुकू के प्रोग्राम में आए हैं। इस आर्थिक साक्षरता प्रोग्राम में हमने महिलाओं को अवेयर करवाया है गवर्नमेंट के सोशल सिक्योरिटी स्कीम्स के बारे में, जैसे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेंशन योजना और प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना। इसके साथ ही आर्थिक साक्षरता का महत्व समझाया है कि इनकम होने के बाद पैसे खर्च कैसे करने हैं और बचाने कैसे, और बचे हुए पैसे को इन्वेस्ट कैसे करना है, इसके बारे में हमने सिखाया है। 500 रुपये को इन्वेस्ट करके 600 रुपये कैसे बनाए जाए, इसके बारे में हमने महिलाओं को अवेयर कराया है, क्योंकि महिला जब तक साक्षर नहीं होंगी, जब तक के परिवार साक्षर नहीं होगा। इसके बाद हमने हल्दी कुकू का प्रोग्राम शुरू किया और महिलाएं उस हल्दी कुकू के प्रोग्राम का लाभ उठा रहे हैं। हमने देखा है कि आपने एक महिलाओं को जो है 2 लाख रुपए का बीमा भी दिया, तो थोड़ा उसके बारे में बताइए ताकि दूसरी भी लाभ उठाए। जी सर, हमारे ब्रांच के कस्टमर है प्रसाद झगरे बोल के, उनका पानी में डूबने से डेथ हो गया था और हमारे बैंक के थ्रू हमारे शिवाजी नगर ब्रांच ने उनका
प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना जो कि 20 रुपये प्रीमियम है ईयरली, उसका एनरोलमेंट करवाया था। और उनकी जब अननेचुरल डेथ होने की वजह से उनके जो नॉमिनी है मदर उनकी कड़ूबाई बाड़ा साहेब झगरे, उन्होंने क्लेम किया सुरक्षा बीमा योजना का, और हमारी बैंक की तरफ से उनको पूरा सपोर्ट रहा और उनका क्लेम सेटलमेंट करवा के दिया, और उनको अकाउंट में आज की डेट में 2 लाख रुपए क्लेम सेटल हो गया है। अभी आम जनता के लिए कौन कौन सी स्कीम है जिसका लाभ उठा सकते हैं आप? जी सर, आम जनता के लिए हमने वही आज बताया, आर्थिक साक्षरता प्रोग्राम में गवर्नमेंट के जो